लॉगॅरिथम जे आर्टिकल आहे त्या आर्टिकलमध्ये आत्तापर्यंत आपण 4 ते 5 लेक्चर्स घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण डेफिनेशन, लॉगॅरिथमची डेफिनेशन आणि कन्व्हर्जन, एक्सपोनेन्शियल फॉर्मचं लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये, लॉगॅरिथमिक फॉर्मचं एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन कसं करायचं, डायरेक्टली बाय डेफिनेशन आहे. त्याच्यामध्ये जास्त काही नाही आहे. ए रेस टू एक्स इक्वल्स टू वाय त्याचं कन्व्हर्जन होतं पहा. ए रेस टू एक्स इक्वल्स टू वाय याचं कन्व्हर्जन होतं पहा. धिस एक्स इज अ लॉगॅरिथम ऑफ वाय टू द बेस असं आहे. आणि कॉन्व्हर्सली ह्या लॉगॅरिथमिक फॉर्मचा एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये असं कन्व्हर्जन होतं. हे कन्व्हर्जन आपण आतापर्यंत बघितलेलं आहे. त्याच्यानंतर लॉगॅरिथमच्या काही प्रॉपर्टीज, त्याचे प्रूफ्स पण बघितलेले आहेत. तर आजच्या लेक्चरला आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहेत जे डेफिनेशन आणि प्रॉपर्टीजवरती डिपेंड आहेत. लॉगॅरिथमची जी डेफिनेशन आहे आणि लॉगॅरिथमिक ज्या प्रॉपर्टीज आपण प्रूव्ह केल्या आहेत त्याच्यावरती डिपेंड आजच्या लेक्चरला आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहेत. तर स्टार्टिंगला आपण काही सिम्पल एक्झाम्पल्स जे मी बोर्डवरती ऑलरेडी लिहिलेले आहेत. तर फर्स्ट थिंग आपण हे एक्झाम्पल्स, याचं काय आन्सर्स आहेत ते बघू आणि नंतर थोडेसे ट्रिकी एक्झाम्पल्स बघू. फर्स्ट थिंग आपण हे जे बोर्डवरती लिहिलेले एक्झाम्पल्स आहेत हे कम्प्लीट करू. पण आता सगळ्या याच्यात एका साईडला मी फक्त एक कसं करायचं ते बघणार आहेत आणि नंतर हे एका एका लाईनमध्येच याचे आन्सर आहेत. स्टार्टिंगला जे एक्झाम्पल्स आपण घेतले तर त्याचे आन्सर ऍक्च्युली एका लाईनमध्ये आहेत. पण कसं डेफिनेशन, त्यामुळे मी हे इकडे जे एक्झाम्पल्स आहे कसं याचं इव्हॅल्युएट करायचं आहे, कसं फाइंड आउट करायचं हे लॉगॅरिथम ऑफ 16 टू द बेस 2, फाइंड द लॉगॅरिथम ऑफ 16 टू द बेस 2. हे एक्झाम्पल फर्स्ट थिंग मी इथं सॉल्व्ह करतोय आणि नंतर एकदा का हे सॉल्व्ह केलं कसं करायचंय काय करायचं हे ओरली आन्सर आहे, डायरेक्टली पाहून आपण सांगू शकतोय. फर्स्ट थिंग पहा, लॉगॅरिथम ऑफ 16 टू द बेस 2. सपोज हे तुम्हाला फाइंड आउट करायचं, व्हॉट इज द लॉगॅरिथम ऑफ 16 टू द बेस 2. तर सपोज this logarithm, let this logarithm of 16 to the base 2, suppose this is equals to x. ठीक आहे, सपोज this logarithm is equals to x. आता हे लॉगॅरिथम इक्वल्स टू मी x मांडलंय तर हा झाला लॉगॅरिथमिक फॉर्म. आता मी तिथे लिहिले का लॉगॅरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्व्हर्ट कसं करायचं, तर बेस काय आहे, बेस 2 आहे. सो 2 रेस टू 2 चा पॉवर काय द्यायचा आहे, तर लॉगॅरिथम सोडून अदर साइडला जे काय एक्सप्रेशन आहे तेवढं सगळं एक्सप्रेशन तो पॉवर लिहायचा आहे ह्या बेसचा. तर हा बेस झाला 2 चा पॉवर लिहायचा आहे. 2 चा पॉवर काय, तर लॉगॅरिथमच्या अपोजिट साइडला जे काही एक्सप्रेशन आहे ते, आणि लॉगॅरिथमच्या अपोजिट साइडला आहे x. सो 2 रेस टू x इक्वल्स टू, आता याच्यामध्ये तुम्ही लॉगॅरिथम कशाचा फाइंड आउट करताय, तर लॉगॅरिथम ऑफ 16, तर दॅट इज इक्वल्स टू राईट हँड साइड. ठीक आहे, लॉगॅरिथम कशाचा फाइंड आउट करतायत ते राईट हँड साइडला. तर हे झालं 2 रेस टू x इक्वल्स टू 16. आता 2 रेस टू x इक्वल्स टू 16, तर x ची व्हॅल्यू काय, तर 2 चा कुठला पॉवर घेतल्यानंतर 16 येतं. सिम्पली 2 चा कुठला पॉवर घेतल्यानंतर 16 येतं. हे x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, म्हणजेच काय करायचं आहे, x कुठे आहे, तर 2 चा पॉवर आहे. x काय आहे, 2 चा पॉवर आहे. तर 2 चा कुठला पॉवर घेतल्यानंतर 16 येतं. तर तेवढंच x चा आन्सर आहे. तर 2 चा आपल्याला माहिती 4th पॉवर इज अ 16, 2 क्यूब इज अ 8 आणि 2 रेस टू 4 इज अ 16. सो x इक्वल्स टू 4. आणि हे x म्हणजेच काय आहे, तर x इज अ लॉगॅरिथम, आपण जे लेट सपोज ॲज्युम केलं तर 16 टू द बेस 2. ठीक आहे, हा x म्हणजेच काय आहे, लॉगॅरिथम ऑफ 16 टू द बेस 2. देअरफॉर लॉगॅरिथम ऑफ 16 टू द बेस 2 इज अ 4. हे 2-3 लाईन मध्ये जे एक्सप्रेशन इव्हॅल्युएट केलंय त्याच्यामध्ये सिम्पली काय केलंय, हे जे तुम्हाला इव्हॅल्युएट करायचं होतं लॉगॅरिथम ऑफ 16 टू द बेस 2, याला मी x ॲज्युम केलंय. लॉगॅरिथम ऑफ 16 टू द बेस 2 याला x ॲज्युम केलंय आणि x ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे. ठीक आहे, एकदा का लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये लिहिलं, सिम्पली फक्त एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहिलंय आणि आपल्याला भेटलंय 2 रेस टू x इक्वल्स टू 16. 2 रेस टू x इक्वल्स टू 16 आणि त्याच्यावरून आपल्याला x लागतोय. पण याचा मिनिंग काय आहे, x काय आहे, 2 चा पॉवर आहे. तर x 2 चा कुठला पॉवर 16 येतो, एवढंच फक्त ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे. x 2 चा कुठला पॉवर 16 आहे आणि आपल्याला माहिती आहे 2 चा 4th पॉवर 16 आहे, म्हणून हे टोटल एक्सप्रेशनची व्हॅल्यू 4 आहे. तर इकडं पण एवढे आता जे एक्झाम्पल लिहिलेत 2 चा कुठला पॉवर 16 येतो एवढंच फाइंड आउट करायचं असतं. लॉगॅरिथम ऑफ 16 टू द बेस 2 हे फाइंड आउट करायला जे मी इथं सॉल्व्ह केलंय, दिस 16 लॉगॅरिथम ऑफ 16 टू द बेस 2 इक्वल्स टू x मांडलंय आणि x ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आणि x ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट केली, तर सिम्पली
2चा कुठला पॉवर 16 येतोय हेच x ची व्हॅल्यू आहे. 2चा कुठला पॉवर 16 येतोय हे जर आपल्याला भेटलं तर तीच x ची व्हॅल्यू आहे आणि ती x ची व्हॅल्यू म्हणजेच या सिंपल लॉगॅरिथमिक एक्सप्रेशनची व्हॅल्यू आहे. तर इथं जर बघितलं आता लॉग 125 टू द बेस 5 हे आपल्याला फाइंड आउट करायचंय. हे म्हणजे काय सिम्पली आता इथं आपण काय सॉल्व्ह केलंय 2चा कुठला पॉवर 16 येतोय तीच हे लॉगॅरिथमिक एक्सप्रेशनची व्हॅल्यू असते. 2चा कुठला पॉवर 16 येतोय ते आपल्याला भेटलं तर तीच व्हॅल्यू असते कशाची या लॉगॅरिथमिक एक्सप्रेशनची. सिमिलरली इथं लॉगॅरिथम ऑफ 125 टू द बेस 5 हे फाइंड आउट करायचं म्हणजे काय करायचंय तर 5चा कुठला पॉवर 125 येतोय 5 स्क्वेअर 5 क्यूब 5⁴ कुठला पॉवर 125 येतोय तर आपल्याला माहिती आहे 5 स्क्वेअर 25 आणि 5 क्यूब 125 तर 5चा थर्ड पॉवर 125 आहे. 5चा थर्ड पॉवर 5 इंटू 5 इंटू 5 असं जर केलं म्हणजेच 5 क्यूब तर हे येतं 125. ठीक आहे तर 5चा थर्ड पॉवर 125 आहे. तर देअरफॉर हे जे लॉगॅरिथमिक एक्सप्रेशन आहे याची व्हॅल्यू 3 आहे. इथं पहा हे फाइंड आउट करायचं आहे तर याचा मिनिंग काय हे फाइंड आउट करायचं म्हणजे काय 3चा कुठला पॉवर 81 आहे. 3चा कुठला पॉवर थर्ड पॉवर फोर्थ पॉवर फिफ्थ पॉवर कुठला पॉवर 81 आहे एवढंच फक्त आपल्याला लागतंय आणि थर्डचा कितवा पॉवर 81 आहे हे आपल्याला भेटलं तर तेच आन्सर आहे हे एक्सप्रेशनचं. तर आपल्याला माहिती आहे 3 क्यूब जो असतो तो 21 आहे आणि याला अजून एकदा जर मल्टिप्लाय केलं म्हणजे 3⁴ म्हणजे 3 क्यूब इंटू 3 क्यूब तर हे 27 इंटू 3 तर हे 81 होते म्हणजे 3⁴. 3⁴ ऍक्च्युली काय आहे 81 आहे म्हणजे 3चा फोर्थ पॉवर काय आहे 81 आहे. देअरफॉर ह्या एक्सप्रेशन लॉगॅरिथमिक एक्सप्रेशनची व्हॅल्यू 4 आहे. सिमिलरली हे जर फाइंड आउट करायचं असेल तर 4चा कितवा पॉवर 64 आहे तर आपल्याला माहिती आहे 4 क्यूब इज 64. 10चा कितवा पॉवर 1000 आहे आपल्याला माहिती आहे 10 स्क्वेअर 100 10 क्यूब 1000 म्हणजे 10चा क्यूब. आता इथं 6चा कितवा पॉवर 36 आहे तर आपल्याला माहिती आहे 6 स्क्वेअर इज 36 आणि 7चा कितवा पॉवर 343 आहे तर 7 स्क्वेअर असतो 49 आणि 49 इंटू 7 असं जर केलं तर 7 स्क्वेअर असतो 49 आणि 7 क्यूब जर फाइंड आउट करायचं म्हणजे काय असतं सिम्पली 49 इंटू 7 म्हणजे 7 स्क्वेअर इंटू 7 तर हे एक्सप्रेशन 343 येते. देअरफॉर 7चा थर्ड पॉवर म्हणजे 7 क्यूब ऍक्च्युली काय आहे 343 आहे. तर हे सगळे लॉगॅरिथमिक एक्सप्रेशन आहे. याचे सगळ्यांचे आपण व्हॅल्यूज फाइंड आउट केले लॉगॅरिथमिक एक्सप्रेशनच्या व्हॅल्यूज. सिम्पली काय आहे इन जनरल जर बघायचं असेल तर जर तुम्हाला लॉगॅरिथम ऑफ बी टू द बेस ए याचं जर व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल लॉगॅरिथम ऑफ बी टू द बेस ए तर याचं आन्सर एका लाईन मध्ये काय करायचं हा जो बेस आहे ह्या बेसचा कितवा पॉवर घेतल्यानंतर बी येतं. ठीक आहे ह्याचं जे एक्सप्रेशन असतं एचा कितवा पॉवर एक्स घेतल्यानंतर बी येतं आणि ह्या एक्सची व्हॅल्यू त्या पॉवरची व्हॅल्यूज या लॉगॅरिथमिक एक्सप्रेशनचा आन्सर असते सिम्पली. ठीक आहे तर हे सगळे सिंपल एक्झाम्पल होते लॉगॅरिथम हे जे आहे लॉगॅरिथमिक एक्सप्रेशन त्याला आपल्याला इव्हॅल्युएट करायचं होतं आणि ते इव्हॅल्युएट कसं करायचं आहे तर सिम्पली बेसचा कितवा पॉवर घेतल्यानंतर हा नंबर येतो. बेसचा कितवा पॉवर घेतल्यानंतर हा नंबर येतो. इथं पण बेसचा कितवा पॉवर तेच आपल्याला फक्त फाइंड आउट करायचं असतं आणि ते लगेचच लॉगॅरिथमिक एक्सप्रेशनच्या व्हॅल्यू भेटतात. तर हे झालं सर्व वन लाईन आन्सर. एका लाईन मध्ये त्याचे सगळे आन्सर येतात. फक्त काय करायचं आहे बेसचा कितवा पॉवर घेतल्यानंतर इथला नंबर येतोय तो नंबरच तो पॉवरच फक्त आपलं काय असतं आन्सर असते. आता आपण थोडे कॅल्क्युलेटिव्ह एक्झाम्पल्स इथे सॉल्व्ह करू. तर मी फर्स्ट थिंग हे सगळं जे आहे ते रफ करतोय. इथं पण इव्हॅल्युएट करायचं आहे आणि काय इव्हॅल्युएट करायचं आहे तर 25 रेस टू लॉग 5 टू द बेस 8. फर्स्ट थिंग आपण याला इव्हॅल्युएट करू तर 25 आणि त्याचं पॉवर 25चा जो पॉवर आहे 25 रेस टू 25चा पॉवर आणि काय त्याचा पॉवर तर 25चा पॉवर एक नंबर नाही दिला
25:2 नाही, 25:7 नाही, 25:10 नाही किंवा निगेटिव्ह काहीच नाही. 25चा जो पॉवर आहे तो काय आहे, तर एक लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये नंबरच आहे, तो नंबरच आहे ॲक्च्युली. 25 log 8 to the base 5 असा आहे. तर 25चा काहीतरी पॉवरच आहे आणि आपल्याला ते काय येतंय अँसर हे फाइंड आउट करायचं आहे. तर 25 लॉगॅरिथम ऑफ 8 to the base 2 to the base 5 असा आहे. ठीक आहे. आता हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काही मात्र लॉगॅरिथमच्या प्रॉपर्टीज यूज करावं लागणार आहेत. फर्स्ट थिंग हे कसं इव्हॅल्युएट करायचं आहे ते मी लिहिते. फर्स्ट थिंग 25 लॉगॅरिथमिक ऑफ लॉग ऑफ 8 to the base 5 असं आहे. ठीक आहे. ह्या एक्सप्रेशनची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. फर्स्ट थिंग हे जे एक्सप्रेशन आहे हे एक्सप्रेशन मी एकदा सुटेबल फॉर्म मध्ये लिहितोय. आता लॉगॅरिथमिक ऑफ 8 to the base 5 असं आहे. log 8 to the base 5 आहे. म्हणजे इथं कुठेतरी 5 जर केलं तर एक प्रॉपर्टी आहे ज्याचा यूज होऊ शकतोय काय, a raised to log a log y to the base a हे जे प्रॉपर्टी आहे याचा आन्सर असतो y. ठीक आहे. a raised to log y to the base a raised to log y to the base a ह्या लॉगॅरिथमिक एक्सप्रेशनची व्हॅल्यू असते y. ठीक आहे. ही प्रॉपर्टी आहे जी आपण काल प्रूव्ह पण केली होती. अगदी 2-3 लाईन मध्ये त्याचं प्रूफ आहे. a raised to log y to the base a. पण इथला a आणि ह्या लॉगॅरिथमिकचा बेस हे जर सेम असेल तर हे सगळं गोष्ट कॅन्सल होऊन याचं फक्त y आन्सर येते. तर मला त्या टाइप मध्ये पाहिजे नाही, तर मी ह्या 25 ला लिहितोय 5 स्क्वेअर. ठीक आहे. 25 ला लिहितोय 5 स्क्वेअर आणि परत याचा पॉवर आहे log 8 to the base 5. इकडे ते लिहायला पाहिजे इथं मी इक्वल्स टू साईड इथं लिहिलंय 5 स्क्वेअर आणि त्याचा पॉवर आहे log 8 to the base 5. आता पहा इथं काय केलंय, हा 25 raised to log 8 to the base 5 असा आहे. तर हा जो 25 आहे हा 25 या 25 लाच मी 5 स्क्वेअर लिहिलं बिकॉज 25 इज 5 स्क्वेअर. तर ह्या 25 ला 5 स्क्वेअर लिहिलंय 5 स्क्वेअर आणि परत आता त्याचा पॉवर आहे log 8 to the base 5. ठीक आहे. आता पहा मग 5 चा काय पॉवर झाले पहा. 5 चा अगोदर सेकंड पॉवर आहे, 5 चा स्क्वेअर आहे आणि नंतर ह्या होलचा पॉवर आहे काय log 8 to the base 5. अगोदर 5 चा स्क्वेअर आहे आणि नंतर 5 स्क्वेअरचा परत पॉवर आहे log 8 to the base 5 आणि लॉज ऑफ इंडायसिस नुसार तर काय होतं, तर हे जे पॉवर्स आहेत ते मल्टिप्लाय होते. तर 5 चा कुठला पॉवर आहे मग 2 into log 8 to the base 5 हे लॉज ऑफ इंडायसिस आहे. आणि काय तो लॉ आहे तर a raised to b असन आणि परत ह्या a raised to b चा c पॉवर असन तर हे जे इंडायसेस आहेत b आणि c मल्टिप्लाय होते a raised to b into c अशी प्रॉपर्टी आहे. तर त्या प्रॉपर्टीनुसार अगोदर 5 चा सेकंड पॉवर आहे आणि नंतर 5 स्क्वेअरचा log 8 to the base 5 असा पॉवर आहे. तर हे जे पॉवर आहे तर 2 आणि log 8 to the base 5 हे मल्टिप्लाय होणार. 2 आणि log 8 to the base 5 हे मल्टिप्लाय होणार. दिस विल इम्प्लाय दॅट आता 5 raised to आता 5 raised to मध्ये मी काही कॅल्क्युलेशन करतोय. एक प्रॉपर्टी आपण ऑलरेडी बघितली होती 2 into log 8 to the base 5 असा आहे. 5 चा पॉवर काय आहे 5 raised to 2 into log 8 to the base 5 असा आहे. तर याला एक प्रॉपर्टी मी अगोदर लिहितोय आणि ती प्रॉपर्टी मी यूज करणार आहे. ती प्रॉपर्टी काय, जी थर्ड प्रॉपर्टी आपण प्रूव्ह केली होती. लॉगॅरिथम मध्ये जर असा असन m raised to n आणि बेस काही का असा ना, ठीक आहे बेसवर मी लिहितो नाही सध्या. तर हे जे एक्सप्रेशन आहे लॉग मध्ये m raised to n असेल तर हा जो पॉवरचा n आहे तो मी बाहेर लिहू शकतो n into log m सिम्पली. ठीक आहे. हा n बाहेर लिहू शकतो लॉगॅरिथमच्या n into log m. ठीक आहे. अशी प्रॉपर्टी आहे. मग इथं सुद्धा काय आहे पहा 5 raised to आहे तर 2 into log 8 to the base 5 जर मी हा 2 हा जो n आहे n into log m हे जर बाहेर असेल n into log m तर हा n लॉगॅरिथमच्या आतमध्ये पण घेऊ शकतो, पॉवर मध्ये असेल तर लॉगॅरिथमच्या बाहेर पण घेऊ शकतो. n into log m असं जर असेल तर ह्या लॉगॅरिथमच्या बाहेरचा n मी आतमध्ये लिहू शकतो, पण आतमध्ये लिहिताना m चा पॉवर आणि आतमध्ये जर m चा पॉवर असेल तर बाहेर लिहिताना n into लॉगॅरिथम. ठीक आहे. लॉगॅरिथम ऑफ m raised to n असा असेल तर मी हा जो पॉवरचा n आहे तो बाहेर लिहू शकतो लॉगॅरिथमच्या n into लॉगॅरिथम ऑफ m असं, किंवा कॉन्व्हर्सली जर असा असेल n into लॉगॅरिथम ऑफ m
तर हा मी एन लॉगॅरिथमच्या आतमध्ये पण लिहू शकतो, पण लॉगॅरिथमच्या आतमध्ये लिहित असताना ह्या एमचा पॉवर लिहायचा आहे. सिमिलरली आता काय 2 इंटू लॉगॅरिथम ऑफ 8 टू द बेस 5. आता मला हा 2 ह्या लॉगॅरिथमच्या आतमध्ये लिहायचा आहे. जर लॉगॅरिथमच्या आतमध्ये लिहायचा असेल तर तो हा 8चा पॉवर होणार आहे, तर 5 रेस टू. आणि आता काय होईल, हा जो 2 आहे तो मी लॉगॅरिथमच्या आतमध्ये लिहितो, बेस तर 5च राहणार आहे. सिम्पली काय होईल 8 स्क्वेअर असं. ठीक, विच इज इक्वल्स टू. आता पहा मी अगोदरच सांगितलं ही प्रॉपर्टी आपल्याला यूज करायची. ही प्रॉपर्टी काय आहे, ए रेस टू लॉग ए लॉग वाय टू द बेस ए रेस टू लॉग वाय टू द बेस ए. आणि इथला ए आणि ह्या लॉगॅरिथमचा बेस ए हे जर सेम असलं तर ज्याचा तुम्ही लॉगॅरिथम घेता तेच त्याचं आन्सर असतं. तर पहा ही प्रॉपर्टी आणि हे सेम होणार आहे. पहा 5 रेस टू लॉग, इथं काय का असा ना लॉग 8 स्क्वेअर आहे टू द बेस 5 आहे, पण हा 5 आणि ह्या लॉगॅरिथमचा बेस 5 सेम आहे. त्यामुळे हे सगळं आन्सर जे आहे हे 5 लॉग 5 सगळं कॅन्सल होऊन लॉगॅरिथम तुम्ही कशाचा घेताय तेच त्याचं आन्सर आहे. सो 8 स्क्वेअर. ठीक आहे, लॉग ए रेस टू लॉग वाय टू द बेस ए रेस टू लॉग वाय टू द बेस ए आणि इथला हा लॉगॅरिथमचा बेस सेम आहे, त्यामुळे याचा आन्सर फक्त वाय आहे. तर त्या प्रॉपर्टीनुसार 5 आणि ह्या लॉगचा बेस पण 5 आहे, हे सगळं कॅन्सल होईल 8 स्क्वेअर एवढंच त्याचं आन्सर येईल. आणि आपल्याला मिळतं 8 स्क्वेअर इथं 64. ठीक आहे, तर हे टोटल एक्सप्रेशन जे होतं 25 रेस टू लॉग 8 टू द बेस 5 ह्या टोटल एक्सप्रेशनची व्हॅल्यू आहे 64. पण हे लॉगॅरिथमिक प्रॉपर्टीचा यूज करून. इथं ह्या दोन्ही लॉगॅरिथमिक प्रॉपर्टी यूज झालेल्या आहेत. आणि हा लॉज ऑफ इंडायसिस यूज केलं म्हणजे इनडायरेक्टली कुठेतरी लॉगॅरिथमच्या प्रॉपर्टीज आहेत. हे लॉगॅरिथम आणि एक्सपोनेन्शियल फक्त एक्सप्रेस करण्याचे वेज आहेत. लॉगॅरिथमिक प्रॉपर्टी यूज केली म्हणजे कुठेतरी एक्सपोनेन्शियल पण यूज झालेलंच आहे. तर हे झालं त्याचं सगळं एक्सप्रेशनचं इव्हॅल्युएशन. ठीक आहे, आजच्या लेक्चर पुरतं आपण इथं स्टॉप करू. उद्याच्या लेक्चरला आपण अजून काही एक्झाम्पल्स जे लॉगॅरिथमिक प्रॉपर्टीचा यूज करून सॉल्व्ह करायचे, डायरेक्टली डेफिनेशनचा यूज करून ते होणार नाही. ठीक आहे, पण ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. सध्या आजच्या लेक्चर पुरतं आपण इथं स्टॉप करू. ठीक आहे, थँक्यू.